हाय फ्रेंड्स, चला तर आज आपण पाहणार आहोत क्रॉसस्टिच सून चाफा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे क्रॉसस्टिच सुई, पिवळ्या रंगाची लोकर, हिरव्या रंगाची लोकर आणि कात्री। तर चला सुरुवात करूया आपण। चला तर आपण सून चापायला सुरुवात करूया। आपण पहिल्यांदा पिवळ्या रंगाने सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला हे पहा अशी एक चेन घ्यायची आहे। त्यानंतर आपण आता 16 चेन घेणार आहोत। 2 3 4 5। तर अशा प्रकारे आपण 16 चेन करून घेऊ। तर हे पहा आपले 16 चेन तयार झाले आहेत। आपण आता पहिली चेन सोडून आपण दुसऱ्या चेन मध्ये सिंगल चेन घ्यायची आहे। हे पहा अशा प्रकारे। त्यानंतर नेक्स्ट चेन मध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे सिंगल चेन घेणार आहोत। तिसऱ्या चेन मध्ये आपण सिंगल चेन घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण 15 स्टिच करून घेऊ। तर हे पहा आपला आता बेस तयार झालेला आहे। आपण आता इथे एक चेन घेऊ। त्यानंतर आपण 16 चेन घेणार आहोत। 1 2 3 4 5। तर अशा प्रकारे आपण टोटल 17 चेन तयार करून घेऊ। तर हे पहा आपले 17 चेन तयार आहेत। त्यानंतर आपण फर्स्ट चेन ही सोडायची आहे। त्याच्या पुढच्या चेन पासून आपण सेकंड चेन पासून आपण सुरुवात करणार आहोत। आपण त्यात सिंगल, हे पहा अशा प्रकारे आपण प्रत्येक चेन मध्ये आपण एक एक टाका घालणार आहोत। अशा प्रकारे आपण 15 सिंगल चेन करणार आहोत। हे पहा अशा प्रकारे। तर चला आपण हे डिझाइन करून घेऊ। तर हे पहा आपले सेकंड बेस सुद्धा सिंगल क्रॉसस्टिचचा तयार आहे। तर नेक्स्ट आपण आता इथून 18 चेन करणार आहोत। 1 2 3 4। तर अशा प्रकारे आपण 18 चेन करून घेऊ। तर हे पहा आपले हे 18 चेन झालेले आहे। त्यानंतर आपण आणखीन एक चेन घेणार आहोत। त्यानंतर आपण फर्स्ट चेन सोडायची आहे। त्यानंतर पुढच्या चेन पासून आपण सुरुवात करणार आहोत सिंगल क्रॉसस्टिचला। अशा प्रकारे आपण हे पहा 17 सिंगल क्रॉसस्टिच करून घेणार आहोत। हे पहा अशा प्रकारे। तर चला आपण 17 सिंगल क्रॉसस्टिच बनवून घेऊ। तर हे पहा आपला हा पण बेस तिसरा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आता 19 चेन घेणार आहोत। 2 3 4 5। हे पहा अशा प्रकारे आपण 19 चेन तयार करून घेऊ। तर हे पहा आपले 19 चेन तयार आहेत। त्यानंतर आपण आता रिपीट करणार आहोत। तसंच आपण सेकंड चेन पासून सिंगल क्रॉसस्टिच डिझाइन करणार आहोत। अशा प्रकारे आपण 17 सिंगल क्रॉसस्टिच करून घेऊ। हे पहा अशा प्रकारे 2 3। हे पहा अशा प्रकारे आपण 17 सिंगल क्रॉसस्टिच तयार करून घेऊ। तर हे पहा आपला हा चौथा बेस सुद्धा तयार आहे।
त्यानंतर आपण पुन्हा 19 चेन घेऊन अशाच प्रकारे 17 आपण सिंगल क्रॉसचे तयार करून घेणार आहोत. तर चला आपण तयार करून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपण 19 चेन घेऊन 17 सिंगल क्रॉसचे तयार केले आहेत. अशाच प्रकारे आपण आणखीन 19 चेन घेऊन 17 सिंगल क्रॉसचे तयार करणार आहोत. अशा प्रकारे बेस. तर चला आपण आणखीन एक बेस तयार करून घेऊ. तर टोटल आपले 1 2 3 4 5 6 टोटल 6 बेस आपण तयार करून घेणार आहोत. तर चला आपण करून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपण आता इथे 1 2 3 4 5 6 बेस तयार करून घेतले आहे. आपण आता एक चेन घेऊ. त्यानंतर आपण हे फिरवून घेणार आहोत. उलटी बाजू आपण वर घेणार आहोत. त्यानंतर आपण पहिल्या चेनमध्ये स्लिप टिच करणार आहोत. हे पहा. त्यानंतर सेकंड चेनमध्ये सुद्धा आपण स्लिप टिच घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. त्यानंतर आपण पुढच्या 6 चेनमध्ये आपण सिंगल क्रोशे करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे 1 2 3 4 5 आणि हे 6 आपण सिंगल क्रोशे केले आहेत. त्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. नेक्स्ट 3 चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. 1 हे पहा, 2 हाफ डबल क्रोशे, हे 3 हाफ डबल क्रोशे. अशा प्रकारे. त्यानंतर आपण 4 चेनमध्ये प्रत्येकी डबल क्रोशे घेणार आहोत. पुढच्या नेक्स्ट 4 चेनमध्ये आपण 4 डबल क्रोशे घेणार आहोत. हे पहा. एक डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, हे 4 डबल क्रोशे. हे पहा, अशा प्रकारे पाकळीचा आकार येत जातो. 4 डबल क्रोशे झाले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट 2 सिंगल क्रॉसचेट घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे हे आपण पुढे करू. तर हे पहा, अशा प्रकारे आपली एका साईडची पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे पुन्हा रिपीट करणार आहोत. तर सुरुवातीला आपण इथे परत एक हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. हे पहा. त्यानंतर आपण नेक्स्ट 4 चेनमध्ये आपण प्रत्येकी डबल क्रोशे घेणार आहोत. 1 2
3 हे पहा 4 हाफ डबल क्रोशे झालेले आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट 3 चेनमध्ये हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. हे पहा 1 2 1 झालेला आहे. त्यानंतर आपण हा 2 नेक्स्ट आपण 3 हाफ डबल क्रोशे 3 त्यानंतर आपण 6 सिंगल क्रोशे घेणार आहोत. हे पहा 1 अशा प्रकारे आपण 6 सिंगल क्रोशे घेणार आहोत. त्यानंतर आपण 2 स्लिप स्टिच घेणार आहोत. तर हे पहा अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण याला पट्टी करून घेऊ. हे पहा तर इथे आपण आता ह्या पाकळीत आपण जसे केले आहे तसेच आपण इथे 2 स्लिप स्टिच घेणार आहोत. हेच आपण रिपीट करणार आहोत. हे पहा अशा प्रकारे 2 स्लिप स्टिच आहे. त्यानंतर आपण 6 सिंगल क्रोशे घेणार आहोत. हे पहा 1 2 3 4 5 हे पहा 6 सिंगल क्रोशे झाले आहे. त्यानंतर आपण आता नेक्स्ट 3 चेनमध्ये हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. हे पहा आपण नेक्स्ट 1 2 हाफ डबल क्रोशे नेक्स्ट 3 हाफ डबल क्रोशे. हे पहा त्यानंतर आपण पुढच्या चेनमध्ये प्रत्येकी डबल क्रोशे घेणार आहोत. हे पहा 1 डबल क्रोशे 2 डबल क्रोशे 3 डबल क्रोशे. हे पहा 4 डबल क्रोशे अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथे 1 हाफ डबल क्रोशे घेणार आहोत. त्यानंतर इथे सिंगल क्रोशे. हे पहा इथे सिंगल क्रोशे घेणार आहोत अशा प्रकारे. त्यानंतर आपण इथे हे पहा अशा प्रकारे चेन करून इथे आपण पाकळीचा आकार देणार आहोत. हे पहा त्यानंतर आपण असंच आपण इकडे रिपीट करणार आहोत. अशा प्रकारे हे बघा सेम आपण इथे रिपीट करायचं आहे. तर हे पहा अशा प्रकारे आपल्या या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण
ह्या 2 बेसपासून अशा 2 पाकळ्या तयार करून घेणार आहोत. सेम प्रोसेस आपण इथे वापरणार आहोत. तर चला आपण हे 2 पाकळ्या तयार करून घेऊ. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्या इथे या 4 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट पाकळी तयार करणार आहोत. सेम प्रोसेस आहे, फक्त आपण ती पाकळी आपण लहान करणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे स्लिप स्टिच घेणार आहोत 1, त्यानंतर सेकंड स्लिप स्टिच, हे पहा. त्यानंतर आपण इथे आता सिंगल क्रोशे घेणार आहोत 1, 2, 3, 4, 5. या प्रकारे आपण इथे 5 सिंगल क्रोशे घेतले आहेत. त्यानंतर आपण आता 3 हाफ डबल क्रोशे नेक्स्ट स्टिचमध्ये 3 हाफ डबल क्रोशे, 1, नेक्स्ट 2, नेक्स्ट, हे पहा 3 आपले हाफ डबल क्रोशे झाले आहेत. त्यानंतर आपण 3 डबल क्रोशे घेणार आहोत 1, 2, आणि हे आहे 3 डबल क्रोशे, हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर आपण हाफ डबल क्रोशे, हे पहा इथे हाफ डबल क्रोशे. त्यानंतर आपण इथे सिंगल क्रोशे घेणार आहोत. इथे आपण हे चेन घेऊन पण इथे हुक करायचं आहे. हे पहा, ते आपण हुक करणार आहोत. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर आपण ह्या साईडला आपण अशाच प्रकारे उलट स्टेप करणार आहोत. सिंगल क्रोशे आपण इथे सुरुवातीला घेऊ. हे पहा, सिंगल क्रोशे, त्यानंतर हाफ डबल क्रोशे, हे पहा हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 3 डबल क्रोशे. खूप सोपी पद्धत आहे. 1, 2, 3 हाफ डबल क्रोशे झालेले आहेत. त्यानंतर 5 सिंगल क्रोशे, 5 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, हे पहा 5 सिंगल क्रोशे झालेले आहेत. त्यानंतर 2 स्लिप स्टिच घेणार आहोत. हे पहा 1, 2,
अशा प्रकारे आपण ह्या बेसला सुद्धा आपण तयार करून घेऊ अशा प्रकारे पाकळी. तर हे पहा, अशा प्रकारे आपले या 1 2 3 4 5 6 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर यांना आपण आता स्टिच करूया. हे पहा, ह्या पाकळ्या आपण अशा प्रकारे जवळ करून घेणार आहोत. हे पहा, खूपच छान आणि सोपी पद्धत आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण यांना स्टिच करून एकत्र करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे हे पहा. त्यानंतर लास्ट वन आपण हे स्टिच करून घेऊ. तर हे पहा, त्यानंतर आपल्या ह्या 6 पाकळ्या तयार झाल्या आहेत. त्यानंतर आपण हिरव्या रंगाची लोकर घ्यायची आहे, अशी डबल. पहा, अशा प्रकारे त्याला आपण अशा प्रकारे नॉट करणार आहोत. हे पहा, हे पहा, आपण फुलासाठी दांडी करणार आहोत. तर आपण आता इथे फुलासाठी दांड्या करणार आहोत. तर आपण हिरवा रंग घेतला आहे. हे पहा, त्यानंतर आपण इथे एक नॉट लावायची आहे. हे पहा, नॉट लावायची आहे. अशा प्रकारे आपण इथे एक चेन करून घेणार आहोत. हे पहा, पुन्हा एकदा दोरा आपण सुईच्या मागे घेऊन वरच्या दोऱ्यातून आपण दोन्ही लूप्समधनं काढायचे आहेत. पुन्हा आपण अशा प्रकारे लूप्समधून काढायचे आहेत. ते पहा, अशा प्रकारे आपण हे दांडा करून घेणार आहोत. पहा, त्यानंतर आपण या पाकळ्या एकमेकांना इथे जोडून घेणार आहोत. आपण या जोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित लावून आपण जोडून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपले चाफ्याचं फूल तयार होईल. तर चला आपण हे व्यवस्थित जोडून घेऊ.
तर हे पहा, अशा प्रकारे आपला दांडा तयार झालेला आहे. आपण याला कट करून घेऊ. नॉट लावून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. तर हे पहा, अशा प्रकारे हे आपले चाफ्याचे फूल तयार आहे. खूप सुंदर आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही देखील ट्राय करा.